ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची अपडेट समोर येते। मुंबईतल्या शिवसेनेचे सर्व आमदार, उपनेते, सचिव हे पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत। संजय राऊत यांच्या विरोधात पोलीस आयुक्तांना तक्रार देण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालयात हे सगळे जाणार आहेत। महाराष्ट्रात सुद्धा नेपाळसारखी परिस्थिती उद्भवू शकते असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं आणि या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात अराजकता माजू शकते, शिवसेनेच्या नेत्यांचा असा आरोप आहे। आणि त्यामुळे हे नेते आता पोलीस आयुक्तांची भेट घेणार असल्याचं कळत आहे। मुंबईतील शिवसेनेचे हे सर्व आमदार, उपनेते, सचिव हे पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत आणि संजय राऊतांविरोधात तक्रार देण्यासाठी ही भेट असणार आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून। अक्षय, काय अधिक माहिती या संदर्भात? दीपाली, आपण बघतोय की नेपाळमध्ये सध्या अराजकता माजलेली आहे। त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा अत्यंत गंभीर असा प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि राजकीय आरोप करताना संजय राऊत यांनी देखील असं एक वक्तव्य केलं होतं की महाराष्ट्रात देखील नेपाळसारखी परिस्थिती उद्भवेल। खरं जर आपण बघितलं तर नेपाळसारखी परिस्थिती कुठेच उद्भवू नये अशी सगळ्यांची अपेक्षा असताना संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि संजय राऊत त्यासाठी तसे प्रयत्न करतायत असा आरोप शिवसेनेच्या नेत्यांकडनं केला जातोय। आणि आज शिवसेनेचे आमदार, खासदार, सचिव, प्रवक्ते, उपनेते यांचं सगळ्यांचं एक शिष्टमंडळ दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास मुंबईचे पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांची भेट घेणार आहे आणि त्यांची भेट घेऊन संजय राऊत यांच्या विरोधात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासंदर्भातला गुन्हा नोंद करावा अशी मागणी या सगळ्यांच्या माध्यमातून केली जात आहे। तर कुठेतरी आपण बघतोय की आता शिवसेना संजय राऊत यांच्या विरोधात आक्रमक झालेली आहे आणि शिवसेनेच्या माध्यमातून संजय राऊत यांच्यावरती कारवाईची मागणी केली जाते। त्यामुळे नेमकं या सगळ्या तक्रारीनंतर काही पोलिसांकडनं संजय राऊत यांच्या विरोधात भूमिका घेतली जाते का हे बघणंही महत्वाचं ठरणार आहे। मात्र आता या आरोप प्रत्यारोपानंतर दोन शिवसेना उभाठा आणि शिवसेना या दोघांमधला संघर्ष वाढताना आपल्याला येत्या काळात बघायला मिळेल। निश्चितच अक्षय, धन्यवाद या सगळ्या संपूर्ण माहितीसाठी।